ताई आली होती भो, मग आम्ही गेले 14 100च्या स्पीडनं. मग काय भो पोहोचले, घेतला आमचा सामान, काजू बदाम खोबरं. मग काय बोदडी कॅडबरी होती, भाऊने घेतली एक कॅडबरी. मग कसं अर्धी फेकाली ना अर्धी खाल्ली. मग मग ताईले करणार होता थोडासा बाजार केला आणि मग डॅक पेट पूजा करायला. हे पाहणं कसे बॅनर पाहत आहे ना, म्हणलं बॅनर नको पाहा तुम्ही, काही बी खा. मग काय रे भो घेतली ना एक शेवपुरी. मग कसं थोडीशी जिलंबी घेतली भो. मग काय घरी गेला ना आमचा मावस भाऊ आला. मावस भाऊ ना मामाची पोर. मग काय रे भाऊ आमची दीदी बी आलती, आहे की नाही पाहणं दीदी कशी पाहते तर. ते म्हणत होते नवीन नवीन लोकांचे चेहरे दिसताय. मग तिने तिच्या आजीले पाहिली आणि मग काय रे भाऊ झाली ना खुश की नाही रे भाऊ आपले साहे सगळेचे सगळे. मग कसं मावस भाऊने बी आणली होती जिलंबी. सगळ्यात पहिली जिलंबी म्हणे आपल्या बहीणले. मग बहीणले जिलंबी काढली. मग मामाच्या पोरले घिसन कोण कोण असं फिरते मला सांगा कमेंटमध्ये, आहे की नाही. या 2 जणांचा लाडच करणं पण करे टाकला ना, म्हणून बिले खतरनाक आहे. मग पाहणं कसे बसली मी एपिल तर डायरेक्ट कटा 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 पुरं ग्रंथ करत होते रे भाऊ आमचं. मग मी आणली होती पाणीपुरी पाहणं मग वासरा फुग्गे गिद्ध खाई घेतले आणि डायरेक्ट पाहणं कसं पेता येतं पाणी डायरेक्ट यांतड्या बघूनच लावल्यावर तोंडाले. म्हणलं बेकारच काम आहे. मग मावस भाऊ घे गेला मला रील काढायला बरे. मग मावस भाऊची रील बी पाहिजे, आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. ये पाहिले वरील करताना म्हणलं मला बी लग्न करणं पडे नाही भाऊ असले कोणी पोरत सांगता कमेंट मध्ये.